हे काय प्रत्युत्तर द्यायचा कार्यक्रम आहे का? मग याचा अर्थ ते राम मंदिर लुटीचं समर्थन करतायत. याचा अर्थ असा आहे, जर आमच्या आंदोलनाला ते काय प्रत्युत्तर देतात, आम्ही कोणाला उत्तर द्यायला नाही आहोत. आम्ही रामाची भक्ती दाखवत आहोत की राम मंदिराची दानपेटी किंवा राम मंदिराच्या देणग्या जवळजवळ 12,000 कोटीचा जो अपहार आहे, 550 कोटीच्या देणग्या तर दानपेटीच लुटलेली आहे. त्याच्यावरती आम्ही बोलतो आहोत आणि त्याला प्रत्युत्तर काय देणार? होय आम्ही लुटल्या दानपेट्या म्हणून आम्ही महायज्ञ करतोय, आम्हाला जास्तीत जास्त लूट करता यावी म्हणून. काय मूर्ख लोक आहेत हिंदुत्वाच्या नावानं, भंपक लोक आहेत ते. खरं म्हणजे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी या लोकांचं बौद्धिक घेतलं पाहिजे. आम्ही नागपूरला चाललो आहे, आम्ही त्यांना विनंती करू, हे जे कोणी करतायत काय महायज्ञ वगैरे आमच्या विरोधामध्ये, याचा अर्थ तुम्ही अयोध्येतल्या लुटीचं समर्थन करताय भाई. पण राऊतसाहेब, भाजपवाले म्हणतात की हे रामरक्षा नाही तर उद्धव ठाकरेंचं पक्षाची रक्षा काही आंदोलन असेल, पण आम्ही लढतोय ना दानपेटी लुटीच्या विरोधात. उत्तर द्या ना, लूट झाली आहे का नाही? आता हे मूर्ख असे आहेत. काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या चोरी आणि लुटीविरुद्ध स्वतः खंत आणि खेद व्यक्त केला आहे. ही लूट समाजाला कलंकित करणार आहे असं म्हटलेलं आहे आणि तुम्ही याचं समर्थन करतायत. आमचं सोडून द्या हो. स्वतः सरसंघचालक, स्वतः दत्तात्रय होसबोले, स्वतः नृपेंद्र मिश्रा ट्रस्टचे अध्यक्ष यांनी म्हणालंय हा कलंक आहे. अशा प्रकारची राम मंदिराच्या दानपेटीतली चोरी हा कलंक आहे असं RSS म्हणताय. या मूर्खांना माहीतच नाही अजून. हे नालायक लोक आहेत, दळभद्री लोक आहेत, त्यांना माहीतच नाही की संघ परिवाराची भावना या संदर्भात काय आहे. कारण हे बनावट संघवाले आहेत, हे बनावट हिंदुत्ववादी आहेत ना. यांना काय कळतं आहे? हे यांना फक्त लव जेहाद, अमुक जेहाद, तमुक जेहाद, आमिर खानच्या काय सिनेमावर बहिष्काराचा जेहाद टाका ना जाहीर ब्रँड अँबॅसिडर. अरे मग असं आहे की सरकारने कॅबिनेटमध्ये ठराव मंजूर करावा. हिंमत आहे कॅबिनेटमध्ये तुम्ही इतर ठराव करताना हिंदुत्वाचे, आम्ही हिंदुत्व अमुक करणार नाही तमुक करणार नाही. जर एक मंत्री असं म्हणतो आहे याचा अर्थ सरकारची भूमिका आहे. मग कॅबिनेटमध्ये त्यांनी हा ठराव आणावा आणि तो मंजूर करावा आणि राज्यावर त्याची अंमलबजावणी व्हावी की आमिर खानचे सिनेमे पाहू नये.